नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई खाली बसलेल्या असतात खुर्चीवर, तर समीर त्यांना उठवून म्हणतो, "आई, शुभाताई तुम्ही इथे या, या इकडे या" असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आई विचारतात, "काय असं करतोस तू?" तर समीर म्हणतो, "काय आहे शुभाताई, तुम्हाला मी शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिकवण्यासारखं आहे" असं म्हणून. आणि मग बाकी सगळे हसायला लागतात. आई म्हणतात, "आई काय आहे, मी तुला आता पॅकिंग शिकवणार आहे का? उलट तुम्हाला मी सांगतो हिच्याकडून शिकायला हवं सगळ्यांनी." मग आईचं कौतुक करतो बरं का समीर, कारण म्हणतो, "मी सुद्धा हिच्याकडूनच शिकलो" असं म्हणून. या दोघी कशा कौतुकाने बघतायत बघा. पण प्रेक्षकांनो हाच समीर काल आईवर किती ओरडत होता. असो, तर इकडे समीर म्हणतो, "माझ्या लहानपणी आई डब्बा जो काही भरून द्यायची ना, क्या बात है! क्या बात है!" असं कौतुक करायला लागतो बरं का. इतका सुंदर, म्हणजे भाजी वेगळी, चटणी वेगळी, चपाती वेगळी, असं एकतर आई माझी सुगरण. आणि त्यामुळे शाळेत गेल्यानंतर माझ्या डब्यावर सगळे तुटून पडायचे. प्रत्येकाचे डबे मी बघायचो ना, तर कुणाचा तरी भाजीमध्ये चपाती अशी बुडलेली असायची किंवा ओली झालेली असायची किंवा भातामध्ये वरण मिक्स होऊन तसंच झालेलं असायचं. पण माझा डबा टिपटॉप असा आई पॅक करायची ना, की डब्यातलं अन्न अजिबात इकडचं तिकडे नाही. म्हणजे इत इतकं अप्रतिम पॅक करून द्यायची ना आई डबा ना, म्हणजे समजा हां, डोसा चटणी असेल तर कधीच ती चटणी बाहेर येऊन डोशाला लागलेली नसायची. समजा छोले भटुरे असतील तर डबा कितीही धावत जाऊन शाळेमध्ये जाऊन उघडला किंवा कॉलेजमध्ये जाऊन उघडला, तर त्या छोल्याचं तेल भटुऱ्यावर सांडलेलं नसायचं. अप्रतिम! म्हणजे सगळ्यात सुंदर आई पॅक करून द्यायची ते म्हणजे सॉस. ओहोहो! अशा पद्धतीने आई सॉस पॅक करून द्यायची, की बरोबर दात लावला की करेक्ट कट व्हायचा आणि हवं तिथं तो आपल्याला सॉस आपण घेऊ शकायचो असं म्हणून. मग आई सांगतात, "मी ना आपण तो मेहंदीचा कोन करतो ना, तसं कोन करायचे आणि त्याच्यामध्ये सॉस पॅक करून द्यायचे." मग बाकी सगळ्या बायका हसायच्या. आणि मग समीर म्हणतो, "बघा आणि यांना मी शिकवायचंय कसं पॅकिंग करायचंय ते. तुम्हाला सांगतो पुढे जाऊन मी जेव्हा केटरिंग कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं ना, त्यावेळेला मला कळलं, की हे जे मी इथे शिकतोय, हे खरं तर माझ्या या युनिव्हर्सिटीने मला केव्हाच शिकवलंय आणि हे इथे शिकतोय त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं चांगलं शिकवलंय." असं तो म्हणतो. इकडे आईचं कौतुक करायला थकत नाहीये. समीर म्हणतो, "खरंच आई, तू आई हे कधीच शिकले नाहीस, पण तुला हे सगळं येतंय. मला ना खरंच कधी-कधी वाटतं, की हिच्यामध्ये ना हे जे कौशल्य आहे ना, तर त्याचा यामुळेच ना आपणही केटरिंगमध्ये जावं, आपणही केटरिंगचा कोर्स करावा असं वाटलं." तर आई म्हणतात, "काय रे समीर, खूप झालं माझं कौतुक आता." तर समीर म्हणतो, "नाही, नाही, खरंच सांगतोय मी." आणि प्रेक्षकांनो हे सगळं बोलणं चालू आहे तोपर्यंत आता एंट्री घेतलेली आहे सीमाने. समीर असं म्हणत रडत-रडत बाई आलेल्या आहेत. आता समीर, समीर. आता समीर बघा कसा बघतोय. तर सीमा धावत-धावत येते. "समीर, समीर." समीर विचारतो, "काय झालं काय?" तर सीमा म्हणते, "समीर, समीर आपली सानू." असं म्हटल्यानंतर आई, शमिका, स्वीटी सगळ्या बायका त्या सीमाकडे बघायला लागतात. आणि मग समीर एकदम विचारतो, "सानू, काय झालं सानूला?" असं म्हणून बायका पण एकमेकींकडे कुजबूज करतायत. आता काय झालं असेल? तर आई विचारतात, "काय झालं अगं, कुठे पडली वगैरे की काय?" तसं नाही, आपली सानू किडनॅप झाली असं म्हणून सीमा सांगते आणि सगळ्या बायका उठून उभ्या राहतात. समीर बघा कसा बघतोय सीमाकडे. आणि प्रेक्षकांनो आता काय होणार पुढे बघूया. इंटरेस्टिंग होणार आहे आजचा एपिसोड. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. सीमा तर खूपच नाटक करते. आई म्हणतात, "काय? सीमा बघा केवढी रडते." आई म्हणतात, "सीमा, सीमा अगं थांब, थांब. असं काय बोलतेस तू? अगं घरातच असेल कुठेतरी ती." समीर पण म्हणतो, "हो अगं तिला लप्पी-छप्पी खेळायची सवयच असेल सीमा. लपून बसली असेल कुठेतरी ती आणि तू हाक मारतेस, तू बाहेर यायचं नाही म्हणून आतच थांबली असेल." तर असं सगळं चाललंय. तर आई पण म्हणतात, "तुला घाबरवायला येत नसेल ती बाहेर." तर सीमा म्हणते, "नाही आई, मी अख्खं घर शोधून काढलं. मग इथे बघायला आले तर इथेही कुठे दिसत नाहीये ती." "समीर, समीर अरे चल ना आपण सानूला शोधायला जाऊया. प्लीज, प्लीज समीर चल ना, चल ना." असं म्हणून सीमा मग अशी आग्रह करते आणि खूपच रडतीये. बिचारीला खूपच त्रास झालाय प्रेक्षकांनो. तर लगेच सीमा आता म्हणते, "स्वीटी, स्वीटी तुला माहितीये का गं माझी सानू कुठे गेलीये ते?" आणि आता इतकी रडत-रडत ती विचारते ना, की सगळ्यांनाच टेन्शन आलंय. मग प्रेक्षकांनो सीमा स्वीटीला विचारते, "स्वीटी, स्वीटी तुला माहितीये का गं माझी सानू कुठे गेली?" तर स्वीटी म्हणते, "सीमा भाभी ती माझ्याजवळ आली होती, पण नंतर माहिती नाही ती कुठे गेली. मला दिसलीच नाही." तर प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर सीमा लगेच समीरकडे बघते आणि म्हणते, "समीर, समीर बघ ना आपली सानू कुठे गेली? मला तर वाटते तिला कोणतरी घेऊन गेलेलं दिसतंय." असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो, "सीमा तू गप्प बस जरा, असं काही झालेलं नाही. थांब जरा तू." शमिका पण धीर देते सीमाला, की नाही असं काही झालं असेल. आई लगेच डोक्यावरून हात-बीत फिरवतात. आई
आई पुढे म्हणतात, "ऐक, ऐक समीर, तिथे ना कोपनिसांच्या बंगल्यात ना त्यांची नातवंड आले, त्यांच्याशी खेळायला गेली असेल कदाचित ती," असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो समीर म्हणतो, "तू बघितलंस का तिकडे?" असं विचारतंय. तर समीरला सीमा म्हणते, "नाही समीर, मी ना सानूला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की काही झालं तरी गेटच्या बाहेर जायचं नाही असं म्हणून. आणि आता बघ ना, मलाच कुठे दिसत नाहीये ती. आता सगळेजण घरात गेलेत बरं का." कारण सीमा बघा खूपच नाटक करते. "सीमा प्लीज तू काहीतरी कर ना. आई, आई, आई तुम्ही प्लीज देवाला साकडं घाला ना. देव तुमचं ऐकतो ना. माझी सानू, प्लीज प्लीज माझ्या सानूला बघा ना, ती कुठे गेली." तर त्याच्यानंतर स्वीटी म्हणते, "जब मैंने लास्ट में देखा था ना, तब वो आपकी तरफ ही आई थी," असं म्हणते ती. आता बघूया सीमा परत नाटक करते आणि सीमा म्हणते, "नाही ती माझ्याकडे आलीच नाही." आता सगळेजण घरामध्ये गेलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो. तर बाबा जवळ समीर गेलाय. समीर म्हणतो, "बाबा, बाबा तुम्ही सानूला बघितलं का?" तर बाबा म्हणतात, "नाही मी आत्ताच अंघोळ करून आलोय," असं म्हणून. आणि मग समीर म्हणतो, "घरात ती कुठे सापडत नाहीये." आणि सीमा, मग बाबा एकदा म्हणतात, "असेल इथे कुठेतरी बाहेर." तर समीर म्हणतो, "नाहीये, नाहीये ती. मी अख्खं घर बघितलं. आजूबाजूला पण बघितलंय सीमाने. तिचं असं म्हणणं आहे की ती बाहेर कुठेतरी खेळत होती किंवा कोणीतरी तिला घेऊन गेलं पळवून," असं सीमाचं म्हणणं आहे. तर बाबा लगेच उठून बसतात, ताडकन काय असं विचारतात. आणि बाबा विचारतात, "असं कसं होईल?" तर समीर पण मान डोलावतोय. तर बाबा म्हणतात, "आपण पोलिसात जाऊया का?" तर समीर म्हणतो, "पोलिसात नको लगेच बाबा. आपण जरा आजूबाजूला चौकशी करूया. मी जरा बाहेर जाऊन बघून येतो. ते दुकानदार वगैरे ओळखतात, ते ओळखतात तिला. मी विचारतो." तर समीरला बाबा म्हणतात, "थांब, थांब. मी पण येतो तुझ्याबरोबर." मग चला, चला असं म्हणत आता समीर बाबांना घेऊन गेलाय. बघूया आता पुढे काय होतं. यांना शोध लागतोय का सानूचा. तर इकडे "सानू माझी कुठे गेली? आई कोणी नेलं असेल ओ माझ्या सानूला," असं रडतीये सीमा आणि सगळ्या बायका तिच्याकडे बघतायत. मितालीचे एक्सप्रेशन बघा. शमिका म्हणते, "वहिनी आपल्या सानूला कुणी नेलं नाहीये, सापडेल अगं ती," असं म्हणून धीर देतेय. तर लगेच मिताली पण मान डोलावते. बायका पण एकमेकींना होय असं म्हणतात. आई म्हणतात, "अगं इथेच कुठेतरी असेल ती, खेळण्यात रमली असेल." तर सीमा भाभी आप रोना बंद कीजिए असं म्हणून स्वीटी अगदी डोळे बिळे पुसतेय. "आपकी तब्येत खराब हो जाएगी, मत रोइये प्लीज," असं म्हणून अगदी सांत्वन करतायत तिचे. आई म्हणतात, "कोण कशाला घेऊन जाईल सानूला? समीर आणि हे गेलेत ना दोघं जण सानूला शोधायला, सापडेल ती, काही झालं नसेल, विश्वास ठेव." तर नर्मदा मावशी म्हणतात, "काही करू नका, काही काळजी करू नका सीमाताई, देवाचं नाव घ्या आणि सगळं व्यवस्थित होईल," असं त्या एकदम म्हणजे आपुलकीनं विश्वास देत आहेत. तर इकडे मिताली लगेच तोंड वेंगाडते. तर "नाही आई, माझी सानू कुठे गेली असेल? नाही नाही मी शोधायला जाते तिला," असं म्हणून सीमा नाटक करते. खूपच ओव्हर करते बरं का प्रेक्षकांनो. आणि तिचं नाटक कोणाच्या लक्षात कसं येत नाही देव जाणे. सगळेजण कसे बघतायत बघा. तर प्रेक्षकांनो आता इकडे बघा हा, समीर आणि बाबा शोधायला गेलेत. मग आता ते काय करतात, एका साईडला बाबा जातात आणि एका साईडला समीर जातोय. अशा पद्धतीनं दोघं जण वेगवेगळ्या दिशेला शोधायला गेलेत. पण सानू काही त्यांना कुठेही वाटेत दिसत नाही. पाऊस पण पडतोय. दोघं जण दिवाच्या आकांताने शोधायचा प्रयत्न करतात बरं का. पण हे धावत नाहीयेत. अगदी हळूहळू चालत जाऊन चौकशी करतायत सगळीकडे. तर प्रेक्षकांना इकडे आई सीमाला समजावतायत अजूनही, "सगळं ठीक होईल बाबा, काळजी करू नको." तर स्वीटी, "जरा पाणी आण," असं म्हणून आई स्वीटीला सांगतात. स्वीटी उठते पाणी आणायला. तर सीमा म्हणते, "नाही आई, मला पाणी नकोय. मला फक्त माझी सानू हवी," असं सीमा नाटकच करते. अजून सुद्धा रडते. आई समजावतायत, "सीमा अगं असं काय वेड्यासारखं बाळा, सानूला काही झालं नसेल, कोण कशाला पळवून नेईल सानूला," असं म्हणजे विचारतात. तर सीमा म्हणते, "काय माहिती आई, बाहेर कोण कशी कशी माणसं येतात, आपण कुणाकुणावरती लक्ष ठेवायचं," असं म्हणून सीमाना अगदीच म्हणजे बोलायला चालू करते बघा आता. माझ्या सानूला काही झालं असेल, कोणी नेलं असेल, काही केलं असेल तर." "नाही आई, नाही आई, मी जाते," असं म्हणून ती उठत असते. तर तोपर्यंत ना, "वहिनी समीर दादा गेलाय ना, तो शोधून आडेल, तो शोधून येईल, तो तिला घेऊनच परत येईल बघ," असं म्हणून मिताली बोलते बरं का. तर इकडे "मी इथे नाही बसत, मी तिला जाऊन शोधते माझ्या मुलीला, कुठे गेली सानू," आणि नाटक बघा कशी करते, आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं. तर लगेच त्याच्यानंतर आई समजावत असतात, "सीमा असं करू नको." स्वीटी म्हणते, "सीमा भाभी हे घ्या पाणी." तर "मला पाणी नको, मला माझी सानू हवी," असं म्हणत सीमा ना अगदी ग्लास बीस पण ढकलून देते बरं का प्रेक्षकांनो. तर आई विचारतात, "अगं असं काय करते सीमा, नको रडूस बाळा, हे बघ माझ्यावरती विश्वास ठेव, सानू इथेच कुठेतरी असेल अगं, नको रडूस, नको इतकी काळजी करूस, खेळत असेल, रमली असेल, येईल ती, नको काळजी करूस." तर त्याच्यानंतर शमिका, "शमिका बघ समीरला फोन कर ना, मी तू समीरला फोन लाव ना, बघ ना सानू सापडलीये का." मिताली बघा कशी बघते तिच्या नाटकाकडे, तिला हसायला पण येतंय. तर आता बघा प्रेक्षकांनो, स्वीटी म्हणते, "भाभी भाभी, समीर दादाने कहा आहे ना, म्हणजे समीर दादा म्हणालेत ना की एकदा त्यांना सानू मिळाली की ते कॉल करतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका." तर शमिका पण म्हणते, "हे बघ त्यांचा फ्री राहणं फोन गरजेचं आहे, नाहीतर काका आणि ते एकमेकांशी कॉन्टॅक्ट कसं करतील," असं शमिका पण विचारते बघा, म्हणजे समजावते. तसं स्वीटी पण मान डोलावते, मिताली पण मान डोलावते. आणि मग आई पण म्हणतात, "बरोबर बोलतायत ते, तू नको काळजी करूस बाळा," असं म्हणून अगदी डोळे बिळे पुसतायत. "हे बघ
बघ मी आले 1 मिनिट." तर सीमा विचारते, "आई तुम्ही कुठे चाललात?" आई म्हणतात, "मी जरा देवाजवळ दिवा लावून येते." आणि मग मितालीला बसवतात सीमाजवळ आणि आई देवाकडे गेल्यात. मिताली बघा कशी म्हणजे सीमा बघा कशी रडतेय आणि मग त्याच्यानंतर हळूच म्हणजे इशारा करते बरं का तेवढ्याच मितालीला आणि डोळा-बिळा मारते, रडते आणि मग मितालीला जे काही समजायचंय ते समजतंय. त्यामुळे मिताली ना तिथनं ताडकन उठतेय सीमाचा रिएक्शन बघून म्हणजे इशारा बघून आणि मग शांत हो ती ते स्वीटी आता समजावते बरं का. आणि प्रेक्षकांनो स्वीटी म्हणते, "काही नाही होणार, काळजी करू नका." तर आईने आता काय केलंय, आई सरळ देवघरात आल्या, देवाला नमस्कार करतात आणि सगळे देव तिथे देवाला नमस्कार केल्यानंतर सगळे देव इथे पाण्यामध्ये घालून ठेवतात आणि मग देवाला प्रार्थना करतात. देवा माझी सानू सुखरूप असू दे, सुरक्षित असू दे माझी सानू. तिला काही व्हायला नको. माझं जर काही चुकलं असेल ना, तर मला शिक्षा कर. पण म्हणजे माझ्या सानूला लवकरात लवकर सापडू दे रे देवा. जोपर्यंत माझी सानू सुरक्षित घरी परत येत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला पाण्यातून काढणार नाही, असं आता देवाला आईने सांगितलंय आणि निश्चय केलाय. आता बघूया पुढे काय-काय घडतंय ते प्रेक्षकांनो. सानू सापडून घरी येईल, की म्हणजे ह्या दोघांना सापडून घरी येईल, की स्वतःची स्वतः चालत घरी येईल, ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि इकडे बाबा शोधतायत अजून सुद्धा. बाबा आता जवळ-जवळ धावायला लागलेत. सानू कुठे दिसते का बघतायत ते. सानू कुठे दिसत नाहीये. इकडे समीरला सुद्धा सानू कुठे दिसत नाहीये. दोघांना पण अजून इथे कोपऱ्यापर्यंत काही तिचे काही दिसलेली नाहीये ती. मला हे कळत नाही ही फुगे घ्यायला रस्त्यावरच आली आणि या दोघांना अजून कसे काय दिसले नाही देव जाणे. असो, तर प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय घडतंय ते. मिताली बाहेर येते तोपर्यंत ना सानू, सीमा वहिनी, आई लवकर बाहेर ये, सानू सापडली. आणि मग त्याच्यानंतर सानूला जवळ घेते आणि म्हणते, "कुठे गेली होतीस तू? बरी आहेस ना?" तर लगेच सीमा पण धावत येते. अगदी मिठी-बिठी मारते बरं का सानूला आणि म्हणते, "मग मला न सांगता कुठे जायचं असतं का? तुला जर का कमी जास्त काही झालं असतं तर?" तर आईकडे देवाचे आभार मानतात आणि म्हणतात, "तुझे लाख लाख उपकार आहेत. आमची सानू आम्हाला परत सापडली," असं म्हणून. आणि मग आई पण सानूला आता जवळ घेतात बरं का प्रेक्षकांनो. सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलाय. शमिका म्हणते, "मावशी मी दादाला फोन लावते, त्याचा जीव टांगला लागला असेल तिकडे." तर लगेच असं स्वीटी पण म्हणते, "शमू बाबांना सुद्धा कळव," असं सगळं स्वीटीने सांगितलंय. आणि आता प्रेक्षकांनो खऱ्या नाटकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. आई विचारतायत सानूला, "सानू कुठे गेली होतीस तू? कुठे निघून गेली होतीस? तुला किती वेळा सांगितलंय असं सांगितल्याशिवाय जायचं नाही म्हणून. तुला माहितीये आमची इथे काय अवस्था झाली होती," असं म्हणून ना जवळ घेऊन रडतायत. "सानू कुठे गेली होतीस तू आजीला सोडून?" आणि मग सीमा बघा आपलं नाटक सुरू करते. सानू म्हणते, "फुगा आणायला मी गेले होते, पण सगळे का रडतायत?" असं सानू निरागसप्रमाणे विचारते बरं का. आणि मग प्रेक्षकांनो आई सीमाकडे बघते आणि म्हणते, "सगळे रडतायत कारण आमची सानू आम्हाला सापडत नव्हती. कुठे गेली होतीस तू अशी?" तर लगेच ना, "मी तर वर्षा दीदी बरोबर फुगे घ्यायला गेले होते," असं सानू सांगते. आणि मग आई, सीमा, मिताली सगळे वर्षाकडे बघतायत बरं का प्रेक्षकांनो. अगदी नर्मदा मावशींसकट सगळे बघतायत तिकडे वर्षाकडे. आणि आता प्रेक्षकांनो सीमा बघा आपले रंग दाखवते. ती वर्षाकडे बघते आणि म्हणते, "तू सानूला घेऊन गेली होतीस?" वर्षा मानेनं हो म्हणते. तर सीमा लगेच बोलायला चालू करते, तुला एवढी अक्कल नाहीये का, की दुसऱ्यांच्या मुलाला बाहेर घेऊन जाताना त्यांच्या पॅरेंट्सची परवानगी घ्यायची असते असं म्हणून. तर आता वर्षा भांबावून बघायला लागले बरं का. आणि मग नर्मदा मावशी वगैरे सुद्धा बघायला लागलेत. मिताली बघा कशी बघते. सीमा पुढे म्हणते, "सानूला घेऊन जाताना तू मला विचारलंस का? काय गं? हां? काय प्लॅन आहे तुझा?" असं सीमा आता बोलायला लागते. आई बघा सीमाकडे कशा बघतायत. अगदी सानू सुद्धा बघते. सीमा पुढे म्हणते, की "आमच्या सानूला किडनॅप करून आमच्याकडून तुला पैसे उकळायचे होते ना," असा आरोपच करते बरं का ती वर्षावर. आणि सानू बघा कशी म्हणजे म्हणजे ती सुद्धा अशी गोंधळून गेली. आई म्हणतात, "सीमा जरा शांत हो बाळा. ती सांगते ना वर्षाने तुला फुगे घेऊन दिले म्हणून सानू सांगते ना आणि मग म्हणून ती घेऊन गेली असेल." "हो ना सानू, तुला कोणी फुगे घेऊन दिले?" तर सानू लगेच म्हणते, "वर्षा काही नाही." आणि मग आई सीमाकडे बघतात आणि बघ असं म्हणतात. तर सीमा लगेच म्हणते, "आई प्लीज तुम्ही तिची बाजू घेऊ नका हां." आणि मग सीमा लगेच म्हणते, "ही दिसते तितकी साधी नाही," असं म्हणून डायरेक्ट आरोपच करते. आता बाकीच्या बायकांना कसं पटेल? सीमा म्हणते, "मला तर असं वाटतंय की हिने ना आधीच प्लॅन केलेला असेल," असं म्हणून. आणि मिताली बघा कशा सीमाच्या म्हणजे बोलण्यावर इकडे रिएक्शन देते सीमाची नाटकं बघून. सीमा म्हणते, "आई अहो तुम्हाला माहितीये का, ही आपल्या सानूला ना गेटच्या बाहेर घेऊन जात होती. नशीब मी पाहिलं त्यावेळेला, नाहीतर काय झालं असतं देव जाणे." आणि मग आईना वर्षाकडे बघतायत तर वर्षा नाही म्हणून अशी मान डोलावते. आणि "माझं खोटं असेल ना तर स्वीटीला विचारा, ती होती माझ्या बरोबर," असं लगेच सीमा म्हणते. आणि मग स्वीटीकडे सगळे बघायला लागतात. प्रेक्षकांना आता थोडी मजा आहे बघा. स्वीटी पण लगेच सीमाकडे बघते आणि म्हणते, "भाभी मैं नहीं थी आपके साथ." मग असं म्हटल्यानंतर सीमाला आपली चूक कळते की आपण काय बोलून गेलो होते. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते, "नाही मिताली होती माझ्या बरोबर." मिताली स्वतः म्हणते, "वहिनी अगं मी होते
तुझ्यासोबत. तर सीमा लगेच म्हणते, "मी तूच सांग बघू, आईना सांग ना." म्हणजे ती सानुशी कशी गुलू बोलत होती ते असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मिताली पण म्हणते, "आई अगं खरंच सानुशी ती सतत बोलायला जात नव्हती तर तिचा हात धरून ना कुठेतरी बाहेर घेऊन जात होती ती," असं म्हणून. आणि मग आई वर्षाकडे बघतात. मिताली पुढे म्हणते, "वहिनीनी थांबवलं तिला आणि ओरडली सुद्धा ती तिच्यावर," असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो सीमा अशी म्हणून मान डोलावते. स्वीटी बघा कशी शंका घेऊन बघते सगळीकडे. वर्षा बघा कशी गप्पच बसली. आणि मग सीमा तिला विचारते डायरेक्ट, "काय ग नेमका काय प्लॅन आहे तुझा?" असं म्हणून. आणि मग सानू एकदा वर्षाकडे, एकदा सीमाकडे, एकदा आईंकडे असं बघते. सीमा पुढे म्हणते, "तू त्या पोरं किडनॅप करणाऱ्या टोळीबरोबर तरी काम करत नाहीस ना?" तर प्रेक्षकांनो असं विचारल्यानंतर आता नर्मदा मावशी बोलायला लागतात आणि त्या म्हणतात, "अहो सीमाताई तुम्ही काय करताय? अहो ती मुकी पोर काय उत्तर देईल तुम्हाला?" असं विचारतात त्या नर्मदा मावशी सीमाला. आणि म्हणतात, "आणि तुम्ही सुद्धा सारखं सुद्धा प्रश्न विचारून तिला घाबरवताय का?" असं म्हणतात त्या. आणि मग त्याच्यानंतर आईना सुद्धा पटतंय बरं का. नर्मदा मावशी सांगतात, "हे बघा ती कुठल्याही टोळीला सामील नाहीये. उलट गल्लीतील सगळी मुलं तिच्याकडेच असतात. अख्ख्या गल्लीची मुलं, लहान मुलं तिच्याजवळ असतात. काय बोलताय तुम्ही?" असं असं नर्मदा मावशी सीमाला म्हणतात. तर सीमा लगेच म्हणते, "नर्मदा मावशी तुम्ही जरा गप्पच राहा. माझी चूक झाली ना मी त्याची माफी मागते. तुमच्याशी चुकीचं वागले तर तुमची माफी मागितला ना मी," असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो त्याच्यानंतर तो प्रसंग दाखवलाय. सीमा कशी सॉरी म्हणते ते. सीमा म्हणते, "अहो काल ही मुलगी माझ्या मुलीला घेऊन चालली होती तेव्हा मी हिला ओरडले. तेव्हा तुम्ही सगळ्याजणी तिथे होतात ना, तरी सुद्धा ही आज हिला घेऊन गेली असं म्हणून तेही मला न सांगता असं विचारते." तर आता समीर आणि बाबा पण तेवढ्यात आलेले आहेत बरं का आतमध्ये. आणि यांचं सगळ्यांचं नाटक म्हणजे सीमाचं नाटक चालूच आहे. आता सीमा लगेच समीर आणि बाबांना बघून म्हणते, "समीर बरं झालं तू आलास. आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर. या वर्षाला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकूया." आणि मग समीर आणि बाबा कसे बघतायत बघा. शमिका पण तिकडनं एंट्री घेते. बिचारी वर्षा नाही असं म्हणते आणि मग ती सांगते, "सीमा अगं शांत हो जरा," असं म्हणून आई म्हणतात. तर सीमा विचारते, "आई कशी शांत होऊ? आई मला खात्री नाही राहिली की ऑफिसमधून घरी आल्यानंतर सानू घरी असेल की नाही," असं म्हणून इतक्या शब्दात बोलते. "तरी मी शांत राहू," अशी विचारते. "ही मुलगी सानूच्या हात धुवून पाठीमागे लागली. तुम्हा सगळ्यांना दिसत नाहीये का हे सगळं? तरी तुम्ही मला म्हणताय शांत राहू? आई 2 फुग्यांची किंमत अशी काय असते हो? पण या मुलीने जर का सानूला किडनॅप केलं असतं तर लाखो रुपये उकळले असते हिने आपल्याकडून," असं म्हणते लगेच सीमा. आणि तिकडे वर्षा बिचारिकीने मान डोलवत असते. तर आई म्हणतात, "सीमा आता तू काहीही बोलायला लागलीस," असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना सीमा म्हणते, "आई तुम्हाला माहिती नाहीये हो यांची काम करण्याची पद्धत कशी असते." ते असं डायरेक्ट बोलायला चालू करते ती. "आधी आपल्या मुलांचा विश्वास जिंकायचा आणि एक दिवस त्यांना किडनॅप करायचं," अशा शब्दात आता सीमा बोलते बरं का. वर्षा बिचारी तिकडनं नाही म्हणून मान डोलावते. सीमा पुढे म्हणते, "नर्मदा ताई आज जर का माझ्या मुलीचं कमी जास्त झालं असतं तर या वर्षाबद्दल तुम्ही हेच बोलला असतात का?" तर नर्मदा ताई हो म्हणतात आणि हेच बोलले असते मी, कारण वर्षा असं करूच शकतच नाही असं म्हणून विश्वास देतात. तर सीमा लगेच त्यांना पण म्हणते, "तुम्ही लगेच गप्प बसा हो. समीर आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा," असं म्हणून सीमाचा आग्रह चाललाय. "आपल्या मुलीच्या सेफ्टीपेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही," असं सीमाने इकडे सांगितलंय. तर आईंकडे समीर बघतोय आणि मग सीमा म्हणते, "अरे आईकडे काय बघतोयस तू? फोन कर तू," असं ओरडते ती सारखं. तर सीमा हे बघ मी समजू शकते तू घाबरलीयस. अगं मी सुद्धा आई आहे. तुला असं वाटणं साहजिकच आहे. पण बाळा वर्षाला ओळखते मी, चांगली ओळखते मी. ती तशी मुलगी नाहीये," असं म्हणून आई विश्वास दाखवतात. तर समीर पण म्हणतो, "सीमा जरा शांत हो, ऐक माझं." तर सीमा म्हणते, "तुम्ही दोघेही मला शांत राहायचे सल्ले देऊ नका. समीर पोलिसांना फोन लाव म्हणजे लाव." आणि तेवढ्यात ना नर्मदा मावशी आता बोलायला चालू करतात बघा तिकडनं. कारण वर्षा इकडे खुणं करून सांगते की मी असं म्हणजे फुगे घ्यायला मी जाऊ का? तर नर्मदा मावशी म्हणतात, "1 मिनिट सीमाताई, वर्षाताई सांगते की तिने तुम्हाला विचारलं होतं," असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो सीमा हळूच वर्षाकडे बघते. नर्मदा मावशी म्हणतात, "ती तुम्हाला विचारून घेऊन गेली होती सानूला." तर लगेच फुगे पण वर्षात सानूच्या हातामध्ये देते आणि तिने कसं विचारलं हे ती खुणेनं सांगते बरं का. "मी असं गेले होते," असं म्हणजे खुणा करून सांगते बाहेर, "मी जाऊ का?" असं विचारलं होतं. आणि प्रेक्षकांनो आई परत विचारतात वर्षाला, "वर्षा तू खरं सांग, तू खरंच सीमाला वहिनीला सांगून घेऊन गेली होतीस ना?" असं विचारतात. तर लगेच वर्षानं आईंचा हात धरून ना जवळ बाहेरच घेऊन जाते. म्हणजे जिथं तिनं विचारलं होतं तिथे घेऊन जाते. तर एकीकडे आई आहे, एकीकडे वर्षा आणि एकीकडे सीमा आहे. तर वर्षा खुणेनं सांगते की ह्या दोघी इथे उभ्या होत्या आणि मी तिकडनं आले. तर मिताली बघा कशी हे करते. सीमा कशी प्रश्नचिन्ह घेऊन बघते बघा. आणि असा सगळा प्रकार चालू आहे. वर्षा अजूनही पटवून द्यायचा प्रयत्न कर, "मी विचारून घेऊन गेले होते," आणि अगदी शपथ वगैरे घेते ती. असं सगळं चाललंय इकडे. प्रेक्षकांनो आईना तरी पटतंय. सीमा लगेच नाटक करते, "नाही आई खोटं बोलतेय ही," असं म्हणून. तर समीर तिच्याकडे बघायला लागलाय. सीमा परत एकदा म्हणते, "आई अहो तुम्ही जरा असा विचार करा ना, ज्या मुलीला आदल्या दिवशी मी सानूला घेऊन जायला नाही बोलले
त्याच मुलीला मी दुसऱ्या दिवशी सानूला घेऊन जा असं म्हणून कसं सांगेल, कशी परवानगी देईल आणि का देईन असं सीमा विचारते. शमिकाला जरा शंका येते बरं का प्रेक्षकांनो. सीमा पुढे म्हणते तिच्या भोळेपणावरती अजिबात विश्वास ठेवू नका. मिताली मान खाली घालून सगळं ऐकतीये. समीर अरे तुझी मुलगी आहे ती, पोलिसांना फोन कर असं सीमा परत एकदा ओरडून म्हणते बरं का समीरला. आणि मग समीरला असं म्हणजे गप्पच राहिलेलं बघून शमिका सगळ्या आता समीरकडे बघतायत. तर प्रेक्षकांनो सीमा का पुढे काय म्हणते बघा, का तुझ्या कंपनीची एम्प्लॉई जास्त महत्वाची आहे तुला सानूच्या सेफ्टीपेक्षा, आणि असं म्हटल्यानंतर बाबांना आता बरोबर काय ते कळलंय बरं का, बाबा कसे बघतायत बघा. तर समीर म्हणतो सीमा थांब, लगेच निष्कर्षावर येऊ नकोस तू, लगेच पोलीस कंप्लेंट करायची काय गरज आहे, थांब ना, आधी शोधू दे. तर लगेच सीमा बघा कशी परत रिॲक्ट करते, आईंकडे एकदा बघते आणि अशी वेगळ्या नजरेने बघते. म्हणजे तू पोलिसांना फोन नाही करणार का असं विचारते. ठीक आहे म्हणते, मग मी करते पोलिसांना फोन. आणि मग समीर म्हणतो सीमा प्लीज कलकल करू नकोस, थांब जरा. तर सीमा म्हणते कलकल, अरे समीर तुला ही कलकल वाटते, अरे सानू माझी मुलगी आहे. तर सीमा पण लगेच समीर म्हणतो हो मी पण बाप आहे तिचा, ती पण माझीच मुलगी आहे असं म्हणून म्हणतो, तिची सेफ्टी माझी पण जबाबदारी आहे, मला कळत नाहीये का ते असं विचारतोय तो. आणि प्रेक्षकांनो माझी मुलगी करते, किती मुलगीकडे लक्ष देते देव जाणे. तर आई म्हणतात अहो तुम्ही अशा उभ्या का, तर तुम्ही तरी सांगा ना असं सीमा लगेच म्हणते आईंकडे बघून. आणि सगळे आता आईंकडे बघतात. सीमा लगेच म्हणते तुम्हाला इथे सगळेजण मानतात, तुम्ही तरी गप्प का, तुम्ही बोला ना, तुम्ही सांगा ना समीरला फोन करायला. तर आई लगेच मान डोलावतायत हो म्हणून. आणि प्रेक्षकांनो सीमा म्हणते आई अहो माझ्या भावना तुम्हाला कळत नाहीयेत का, अगदी रडते बरं का. आणि मग आई म्हणतात असं म्हटलं तर लगेच नर्मदा मावशी परत पुढे येतात आणि म्हणतात अहो पण ती तुम्हाला विचारूनच घेऊन गेली होती ना, मगासपासून ती तुम्हाला तेच सांगते असं म्हणून लगेच नर्मदा मावशी वर्षाची बाजू घेऊन बोलायला येतात. मग तरी तुम्ही पोलिसांची भाषा का करतात असं विचारताय तिकडे. बाबा पण बघतात त्या बाईंकडे आणि मग सीमा म्हणते एक नंबरची खोटारडी आई, साफ खोटं बोलते असं ओरडून म्हणते वर्षाविषयी. आणि इकडे नर्मदा मावशी नाही म्हणून मान डोलावतात. असं सगळं नाटक चालू आहे. समीर एकदा आईकडे एकदा सीमाकडे बघतोय. सगळे आता पुढे काय होणार हे सगळ्यांना भीती वाटते. सीमा पुढे म्हणते समीर अरे कंपनीच्या कामासाठी बरेच लोक इकडे येत जा करत असतात, हे ना मला अजिबात आवडत नाही. आणि मलाच काय, घरातल्या काही मंडळींना सुद्धा आवडत नाही, काही लोकांना सुद्धा नाही आवडत इथे माणसं वगैरे येत जातात ते असं हळूच म्हणते बरं का. आणि मग बाबा सुद्धा लगेच गप्प बसतात. आणि आता प्रेक्षकांना आईंच्या डोक्यात खरी मेघ काय आहे ती कळलेली आहे. आता बघूया आई काय ह्याच्यातून निर्णय काढतात किंवा काय होतंय ते, पोलिसांपर्यंत जाते का हे प्रकरण. तुम्हाला काय वाटतं, सीमाचा डाव उघडकीस येईल का? कारण सीसीटीव्ही तर बसवलेला आहे आणि ते बघूया आता उद्याच्या भागात काय घडणार आहे ते. कारण सीमा इकडे म्हणते कंपनीच्या कामासाठी म्हणजे कंपनीचं काम काय सानू महत्वाचं आहे. तर बाबा म्हणतात अर्थात सानू, तर जे काय झालं त्याचा सोक्षमोक्ष लावायला नको का असं बाबा ओरडून म्हणतात. तर बाहेरच्या सगळ्या बायकांसमोर तमाशा नको म्हणून आम्ही आत आलोय असं म्हणून आई सांगतात तिकडे. आणि मग सीमा म्हणते हे सगळं कळल्यानंतर तमाशा नको म्हणून. तर सीमाला आई म्हणतात तिने तुझी परवानगी घेतली होती. आणि प्रेक्षकांना आता समीरनं ना सीसीटीव्ही फुटेजच दाखवलंय आणि बाबा शॉक झालेत. आता बघूया उद्या काय नवीन घडणार आहे ते, कारण सीमाचा उद्या पितळ उघडं पडणार आहे अक्षरशः. कारण पंपरूमच्या दारात सीसीटीव्ही फुटेज जे काही आहे ते समीरनं दाखवलंय बाबांना. आणि बाबा आता या सगळा निर्णय काय घेतील, सीमाचं पितळ उघडं पडल्यानंतर आई तिला कसं बोलतील का काहीच, सीमा नवीन नाटक करेल बघत राहा. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.